मला जर मारता येत असेल तर तुमची नोकरी सुद्धा आमच्या कायद्याच्या मार्फत घालवता येते। बघा आता इथं महिला बसल्या, कुठे त्या रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ना, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ना रुपालीताई चाकणकर। अरे दलितांच्या महिला नाहीत का? आज 16 वर्षाच्या मुली जेलमध्ये टाकल्यात, मारल्यात। महिला आयोग कुठे? कुठे अनुसूचित जाती जमाती आयोग? अरे आम्हाला तुम्ही मारला ठीक आहे, तुम्ही भयभीतून आम्हाला मारला असेल हे ठीक आहे, पण मला हे विचारायचंय की तुम्ही गल्लीत येऊन आमच्यावरती शिव्या का दिल्या? का शिव्या दिल्या? शिव्या देणं म्हणजे अट्रॉसिटी आहे, आणि म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा आम्ही पत्र लिहिणार, आंदोलन करणार की आमच्या गल्लीत येऊन शिव्या देणाऱ्यावरती अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई। आमच्यावरती अन्याय होतो, त्या हरामखोरांनी विटंबना केली तर त्याला 7-8 जणांनी मारलं, मारहाण केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, तिथं पुतळ्या घोषणा दिल्या तर त्यांच्यावर गुन्हा दाखल, 500 पुरुष आणि 100 महिलांवर गुन्हा दाखल केला। अरे आमचं रक्त काढण्याच्या पोलिसांवरती कोण गुन्हा दाखल करणार? फडणवीस हा तिथं गुन्हा दाखल होत नाही। आम्ही एकत्र आलो की जमावबंदी, आणि काल व्यापारी एकत्र आले की जमावबंदी नाही, मग ते तिथं जमावबंदी नाही, मग ते सगळे त्यांचे दुकानं दाखवत फिरत येत, सगळे त्यांचं नुकसान दाखवत फिरत। अरे नुकसान आम्ही केलं नाही, नुकसान करणाऱ्याची औलाद नाही, तुमचे दुकानच आमच्यामुळे चालतेत हे सुद्धा या माध्यमातून सांगतो। आणि हे काम केलं नाही, तुमचंच काम आहे, तुम्ही शिजवलंय आणि तुम्हीच असणार हे घडवलंय, हे असणारा आमचा आरोप आहे। माझ्या आया बहिणींनो, काळजी करू नका, आम्ही व्यापाऱ्यांची सुद्धा तक्रार केली, त्या व्यापाऱ्यांना सांगितलंय की दुकानं आम्ही बंदच ठेवू, म्हणजे तुम्हाला आणखी शिजवायचंय, आणखी आम्हाला मारायचंय, हे कट कारस्थान आहे। सांगितलं की यांना शॉपॅक लायसन जे असतंय ना दुकान टाकायचं, ते सुद्धा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालं, नाटक करत असेल तर ते शॉपॅक लायसन रद्द करा। सामाजिक बहिष्कार गावात टाकला जातो, हे व्यावसायिक बहिष्कार टाकायला निघालेत, हे सुद्धा आपण असणारं लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून काळजी करू नका, सगळा आढावा घेतलाय, सगळ्यांच्या नावं जखमा, इथले सुशिक्षित तरुणांनी माझा व्हॉट्सअप नंबर व्हायरल आहे, मला सगळे जे अटक आहेत त्यांचे नावं पाठवा, फोटो पाठवा। तुमच्यासाठी मी या ठिकाणी धावून आलोय, तुम्हाला धीर देण्यासाठी धावून आलोय, घाबरू नका, तुमच्यासाठी धीर देण्यासाठी इथं आलोय। त्या दिवशी सुद्धा सगळेजण या ठिकाणी भयभीत झाले होते, त्यावेळेस व्हिडिओ काढून मी साथ देण्याचा प्रयत्न केला, त्याचा सुद्धा परिणाम झाला, हे सुद्धा खरंय। पण आता तुम्ही जर माझ्या गावात येऊन वस्तीत येऊन जर कोम्बिंग केली ना देवेंद्र फडणवीस, तर वर्षावर येऊन कोम्बिंग केल्याशिवाय मी राहणार नाही। काय करायची ते करा, बाद झाले नाटक। अरे आया बहिणी लढतायत, डोळ्यात पाणी त्यांच्या उपाशी आहेत, अरे आजारी लेकरं सुद्धा तुम्ही सोडलं नाही, मारीत तुम्ही येऊन गेलात घरातून। त्याच्यामुळे घाबरू नका, तुमच्या पाठीशी तुम्ही एकटे नाहीत, होय तुमच्या पाठीचं रक्त निघालंय, तुम्ही शिव्या खाल्ल्यात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येणाऱ्या 1000 वर्ष संविधानाकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही। क्रांती सुद्धा तुम्ही केलेली आहे, क्रांती सुद्धा ही तुम्ही केलेली लक्षात ठेवा। आया बहिणीनं आपला वाली बाबासाहेब नाहीये, आज आपला वापर केला जातो, त्या राजकारणात मला बोलायचं नाही, कारण दुःख आणि वेदना एवढ्या अफाट आहेत। आज आपले सगळेजण जेलमध्ये, कुणी दवाखान्यात आहेत, कुणी फरार आहेत। मी ते सांगतोय सगळ्यांना की परत या, आणि पोलीस यंत्रणेला, जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान करतोय की आता कुणालाही अटक होता कामा नये, जर का कुणी आमच्या वस्तीत आलेला जर दिसला तर मला सांगा, मी मुंबईला निघाल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे। जे काही अटक आहेत लक्षात घ्या, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला 1 रुपया लागणार नाही, महाराष्ट्रातला नाही देशातला जर सगळ्यात जास्त वकील कोण असतील ते जय भीम वाले, आणि ते तुमच्या पाठीशी
यात लवकर सोडायचा प्रयत्न करू, लवकर बाहेर काढू. त्यांना त्रास झालाय त्यासाठी सुद्धा या सगळ्याचा अहवाल, आपलं जे नुकसान झालंय हे सुद्धा मांडण्याचं काम केलं. आणि आमचे दरवाजे तोडले, आमच्या रिक्षा फोडल्या, आणि आमच्या रिक्षा आणि दरवाजा बघायला कोण येणार? त्या आम्ही त्या बंडू जाधव म्हणून खासदार गेल्या वेळेस निवडून दिलं ना, काल परवा पुन्हा ते म्हणले व्यापाऱ्याचं लय नुकसान झालं. अरे आमचं नुकसान कोण बघायला येणार? तुम्ही सगळेजण आमदार खासदार आमचं नुकसान बघायला या ना, काय येत नाही? तुम्ही व्यापाऱ्यांचं नुकसान बघता. म्हणजे तुम्हाला धर्म किती महत्वाचा आहे, माणूस महत्वाचा नाही. माणसं आमचे मरण्याची वाट बघताय. त्याच्यामुळे तरुणांनो, मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हा खेळ आपल्याला मारण्यासाठी केलाय, हे सुनियोजित करतोय. हे माते फिरू जे आहे तो माते फिरू नाही, तर हा पक्का असणारा आतंकवादी आहे, दहशतवादी आहे. हे सुद्धा त्याला मास्टर माइंड तर ते धरणारच नाही. पोलीस त्यांचे सगळेच त्यांचे मास्टर माइंड धरेन कोण? आणि म्हणून तरुणांनो, जेव्हा जेव्हा असा प्रसंग आपल्यावर येईल तेव्हा तेव्हा सामोरे जाण्याची वेगळी आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. नाही तर आपल्या निरागस आया बहिणींना अशा पद्धतीने आपल्याला रडताना बघावं लागतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बळी पडू नका. आता शांतता निर्माण झाली, व्यवस्थित टिप्पणी करा. आता त्यांचा काम संपलं असेल, आता आपलं काम सुरू झालेलं आहे. हे या माध्यमातून जाहीर करतो. आंदोलन करू, तुमच्या न्यायासाठी लढू, तुम्हाला न्याय देऊ. घाबरायचं नाही, धीराने उभा राहा, स्वाभिमानाने उभा राहा. आणि लक्षात ठेवा, त्या पोचीराम कांबळेचे परिवार कसं उभा राहिला असेल, त्याची राख रांगोळी झाली गौतम वाघोरेची म्हणून. आज ही ताट स्वाभिमानाची मान आहे. हटायचं नाही, पुन्हा उठायचं, पुन्हा लढायचं. बाबासाहेबांची अवलादे रडणारी नाही तर लढणारी आणि घेणारी अवलादे. लक्षात ठेवा. मी आयजी असतील, एसपी असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना आव्हान करतो की याच विहारात तुम्ही या आणि तर शांतता कमिटीची बैठक घेऊन आमच्या समाजाचं हे दुःख तुम्ही बघा, असं सुद्धा आव्हान या माध्यमातून मी करतो. आपल्या सगळ्यांचं मी नोंद घेतो. माझ्याकडून काही नोंदी राहिल्या असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा. त्या एकत्र करून मुंबई आणि दिल्लीपर्यंत सुद्धा लढाई लढण्यासाठी मी सज्ज आहे. आणि तुमच्या रक्षणासाठी मरण आलं तरी मी पाठीशी हटणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून आव्हान करतो. जायला तर रस्ता नाही. सांगितलं